आरंभी आवडी अदरी आले नाम आरंभी आवडी अदरी आले नाम नामाचं उच्चारण करतात ना, आरंभी आवडी आदरे ला आले नाम, तेने सकळ जगी झाले पूर्ण काम. मग त्याने आमचं काम पूर्ण होणार, ज्याच्यासाठी आम्ही ही साधना करतो आहे ना. म्हणजे काय, त्याला बोलवण्यासाठी आधी त्याचं रूपाकडे आम्ही पाहिलं. बरं, त्या दृष्टीमध्ये त्याचं रूप साठवलं. आता साठवून त्याच्या नामाचं उच्चारण केलं आणि त्याच्या नामाचं उच्चारण करून जे आमच्या मनामध्ये होतं ते पूर्ण होण्यासाठी आम्ही आता प्रार्थना केली. मना संतांच्या होतं देवाने वरून खाली यावं म्हणून ते प्रार्थना करतात. कुणाकुणाकडे, गरुडाकडे आणि गरुडाचे पायी ठेवी वेळ वेळा डोई ठेवी वेळ वेळा डोई वेळ वेळा डोई ठेवी वेळ वेळा डोई गरुडाचे पायी ठेवी वेळ वेळा डोई ठेवी वेळ वेळा डोई ठेवी वेळ वेळा डोई ठेवी वेळ वेळा डोई अनावाचो हारी मदतीनाते उतरी आवे की अनावाचो हारी मदतीनाते उतरी की अनावाचो हारी हरी हरी मदतीनाते उतरी मदतीनाते उतरी दिनाते उतरी मदतीनाते उतरी की अनावाचो हारी की अनावाचो हारी मदतीनाते उतरी मदतीनाते उतरी दिनाते उतरी मदतीनाते उतरी. वा. गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळा डोही, वेगी आणावा तो हरी मज दिनाते उद्धरी. संत मंडळी प्रार्थना करतात ना, एवढं अख्खं घेता येणार नाही पण शॉर्टकट आपल्याला पुढे जायचंय. प्रार्थना करतात तो वरून खाली येण्यासाठी. संत मंडळांनी दुसऱ्या मंगलचरणामध्ये त्याचं आवाहन केलेलं आहे. बरं, आता तो येतो आहे, संतांनी त्याला पाहिलेलं आहे. परत 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 मंगलचरणामध्ये आता कितव्या, तिसऱ्या का दुसऱ्या मंगलचरणामध्ये त्याचं रूपाचं वर्णन करतात. आता तो कसा दिसतो वर्णन करतात की सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया. त्याचं आता वर्णन करत आहे. तो कसा आहे, सुंदर आहे, गोड आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस पुतळा राजस सुकुमार मदनाचा
आणि दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जे तुझे श्री नारायण दैव पण भवन दिले इंद्रिय हात पाय कान मुख डोळा बोलावया वचन हिने तो जोडसी नारायण. मग ते आम्ही केलं पाहिजे. मग त्याने जीव दिला, इंद्रिय दिले, ज्याला नाही त्याने ठीक आहे, पण ज्याला दिलं त्याने ते केलं पाहिजे. मग जर ते इंद्रिय आम्ही देवाला कार्य लावित नाही ना, मग ते इकडं जर कार्य लावित असेल तर मग अधपतन झाला तो तया तैसा हुनी ठेला कारणास्तव. नाथ महाराज म्हणतात त्याचं ते कारण ठरलं म्हणे, त्याचं अधपतन झालं का त्याने चुकीच्या ठिकाणी त्याचे इंद्रिय आणि मन गुंतवलं. बरं ठीक आहे, ज्याने इकडं गुंतवलो तो तरला म्हणे विठाला. विठाला